आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. फोन का उचला नाही सतीश, काय कळानाच. रात्रीपासून फोन लावतोय, असं करत नाही कधी. आता पण सकाळपासून लावतोय फोन, उचला नाच. एक काम करतो, डायरेक्ट घरी जाऊनच बघतो काय झालंय ते. घरी आहे का नाही आता काय माहित. कुठे गेलाय काकू? काकू हा बोल की अजिंक्य, काय म्हणतोय? ये की घरात, बोल की काय म्हणतोय अजिंक्य? अहो काय नाही, सतीशला मी कालपासून फोन करत होतो आणि आज सकाळपासून पण फोन करतोय त्याला, तर माझा फोनच उचलला नाही तो. मग म्हणलं डायरेक्ट घरी जाऊनच बघावं काय विषय काय झाला नेमकं. अरे काय सांगायचं अजिंक्य तुला, काल आलाय 6 वाजता घरी बर. आणि शांत शांत होता. हा. मग मी म्हणलं ह्याला काय झालं आता, विचारती तर काय उत्तर पण देईना. बर. आणि थोड्या वेळ म्हणतोय मला आयफोन घ्यायचाय. अचानक मग आता तू सांग आपली परिस्थिती आहे का अशी, हे घ्यायची, आयफोन घ्यायची, आणि नाही म्हणलं म्हणून लागला भांडायला माझ्यावर. मग हे काय, काकाला बी टेन्शन, मला पण टेन्शन. काय सांगायचं अजिंक्य तुला, माझं तर कालपासून डोकं चालायचं बंद झालं. आता तू सांग, तू काय लहान आहे का आता, काय वस्तू मागावी काय नाही त्याला समजलं पाहिजे ना. आणि रात्री एवढं जेव म्हणतोय, पोरग कुठे जेवता येतं? नाही म्हणला मला जेवायचं नाही. आणि सकाळी पण उठला तेव्हा पण काय खाल्लं नाही काय नाही, गेला निघून. कधी वेळ फोन लावती, फोन उचल ना. एवढी काळजी वाटायला लागली बाबा. नाही ते विचारायला लागला अजिंक्य, माहितीये का तुला, तू काय पण कर बाबा, त्याला शोधून आण कुठनं तरी. अजिंक्य आम्ही जे करतोय ते सगळं त्याच्यासाठीच करतोय ना, एवढं तरी त्याला अक्कल पाहिजे का नको? बरं का काकू, तुम्ही काय जास्त काळजी करू नका. मी माझ्या पद्धतीने तो कुठे गेलाय ना त्याला बघतो आणि घेऊनच येतो. बरोबर अजिंक्य, काय कर, त्याचे मित्रमंडळी कुठं काय त्यांच्याकडे चौकशी कर. हो, आणि मी बी बघतो, तू बी बघ. हो चालेल, तुम्ही काय काळजी करू नका. येऊ का मग? बरोबर ठीक आहे. बघ बाबा तेवढं. हो बघतो चालेल. तुम्ही पण लवकर बघावं. हो. असं कधी करत नाही, काय झालंय अवघडच आहे. कुठं जाऊन बसलाय. फोन उचल सतीश, फोन उचल. अजून पण उचला नाही. इकडे कोणतरी दिसतं, ह्यांना जाऊन विचारतो डायरेक्ट. कालचा फोटो दाखवतो मग खतरनाक विषय असतो. अण्णा सतीश दिसला का आपला? दिसला होता बरं का, कुठं? तिकडे रानमाळ्यात बसला होता. रानमाळ्यात? हो, पण जरा टेन्शन मध्ये दिसत होता. टेन्शन मध्ये होता हो. का काय विषय झालाय का? नाही रे, विषय काय सांगतो तुम्हाला, जरा गडबडीत आहे मी. जाऊ का? काय झालं काय माहिती, कळेल की नंतर सांगतो म्हणलाय तू. पण रानमाळ्यात काय करतो ह्यो? हा हे यार सतीश, कुठं जाऊन बसलेला असतो? तुला का फोन करतोय, तुला फोन उचला नाही. कुठं जाऊन बसला होतास? अरे काय नाही, रानमाळ्यात. रानमाळ्यात? हो, तिथे जाऊन मला जरा बसल्यावर शांत वाटतं रे, जाऊन बसतो. तिकडे रानमाळ्यात? हो. आवड झाला का तुझं? कशाचं काय अवघड, मला शांत वाटतं त्या ठिकाणी जातो मी. अजून फोन उचला नाही. सतीश कुठे गेलाय? मला अवघडच केलंय ना काय ना. रानमाळ्यात तर आलोय पण अजून तर कुठं दिसायलाच. फोन उचला नाही. काय मला कोण दिसतंय तिकडं? सतीश तर नाही ना? अरे तोच आहे. सतीश हा काय करतोय ह्यो? सतीश 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 मला सोड. मी तुला सोडणार नाही. काय करतोयस तू? येणं झालं होतं काय? तू फोन घ्यायला चालला होतास, काय झालंय? मला मारायचंय अजिंक्य कचरा आलाय तू, काय झालं तू? सांग. काय नाही मला बरंच
तू खाली बस पहिल्यांदा, खाली बस पहिल्यांदा, खाली बस, खाली बस, तू खाली बस, खाली बस तू पहिल्यांदा, खाली बस. अरे काय झालं तू सांग तरी सतीश तुम्हाला पहिल्यांदा. इकडे बघ तू काय झालं सांग ना. काय सांगू तू साहेब? अरे काय झालंय ते सांग मला. इकडे बघ तू माझ्याकडे. अरे इकडे बघ माझ्याकडे काय झालंय ते सांग. काय बोलायचे? बोल 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 काय झालं. त्याच्या मी मनापासून प्रेम केलं. हा त्याच्या जीवापाड प्रेम केलं. तिनेच मला धोका दिला रे आणि माझा अपमान केला. अरे पण तू तिला भेटायला कधी गेला होताच. तिला मी परवा दिवशी भेटलो. तू वाटस खरं जरा. तू किती वेळा अपमान करून घेणार आहे स्वतःचा. मी तुला नाही म्हणून सांगितलं ना, मला नाही आवडत तू. इथनं पुढे जर माझ्या वाटेत आडवा आला किंवा मला विसरायचा प्रयत्न जरी केला ना, तर माझी चप्पल तुझा गाल असेल, एवढं लक्षात ठेव. अरे सतीश तुला अक्कल पाहिजे काहीतरी. पण कुठली ती पोरगी तिच्यासाठी तू जीव द्यायला चालला होतास. तुला नाही म्हणली म्हणून तुझं डोकं फिरलं बिरलं का काय. अजिंक्य त्याच्यावर माझा लय जीव आहे. मला त्याशिवाय नाही जगायचं. अरे हो तुझं सगळं खरं आहे मान्य आहे मला. पण तुझ्या आवडल्याचा पण सतीश तुझ्यावर लय जीव आहे. अरे अजिंक्य कशाचे आहे आणि कशाचं वडील बघ सगळी अंधश्रद्धा आहे रे. त्यांना साधं एक आयफोन घ्या म्हणलं तर ते घेणं झालं नाही. हे बघ अजिंक्य तिथं मी असण्यानं आणि माझ्या नसण्यानं कोणाला काय घंटा फरक पडत नाही. तू जायत ना, मला नाही जगायचं, मरायचंय मला. जा सतीश ऐक माझं असं काय करू नको. एकदा ऐकून घे माझं. नाही 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 मला काय ऐकायचं नाही तुझं. अरे ऐक तू नाही माझं, मला सतीश. ऐकायचं नाही तुझं. अरे एकदा ऐक माझं. मी नाही काय ऐकायचं मला तुझं सतीश इकडं काय. बघ, ऐकून घे माझं. तू आता असं बी तसं बी मरायचं ठरवलंय ना, तर तू एक माझी शेवटची इच्छा पूर्ण कर सतीश. कसली इच्छा? मला तुझ्या आयुष्यातला फक्त 1 तास दे भावा. फक्त 1 तास. कशाला? अरे मला ना तुला माझ्या जवळच्या काही माणसांना फक्त भेटवायचंय. 1 तासात आपण त्यांना भेटून माघारी येऊ. वाटल्यास मी तुला शब्द देतो सतीश, आपण माघारी आलो ना तुला फाशी घ्यायला मी मदत करतो. पण भाऊ एवढ्या बरं चल माझ्यासाठी प्लीज. खरंच अजिंक्य ते माझं चाललंय काय तुझं काय? चल सतीश काय नाही होत. प्लीज चल भावा चल. हो नाश्ता करून घ्या की. राहू दे ते पुस्तक वाचायचं. दे इकडे खातो मी. छान झाली इडली. तू खाल्लीस का? हो खाल्ले. ना ना अजिंक्य ये ना. ये ये. मग कस काय येणं केलंस? काय नाही सहज चालू होतो जरा. बर घरचे कसे आहेत? बाकी सगळं बरं आहे बघा. हा कोण? आपला मित्र सतीश जवळचा बरं. मित्र आहे माझा. बोल काय म्हणतोयस मग अजून? काय नाही ना मी काय म्हणत होतो, मी आतापर्यंत तुमच्याकडे बऱ्याच वेळा आलो. पण तुमच्यासोबत नेमकं काय घडलं होतं ते सांगता का जरा मला? अरे मी मुंबईमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये जॉबला होतो. सगळं सुरळीत चालू होतं. काही दिवसांनी प्रमोशन देखील होणार होतं. पण एके दिवशी शॉर्ट सर्किटमुळे कंपनीमध्ये आग लागली आणि त्या आग विझवण्यासाठी मी गेलो आणि तिथंच मी चक्कर येऊन बेशुद्ध पडलो. आणि ज्यावेळी शुद्ध आली त्यावेळेस मी माझा एक हात गमावला. कारण ज्वलंत असा ऍसिड माझ्या हातावरती पडलं होतं आणि त्यामुळे माझा हात कापण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यावेळेस वाटलं सगळं संपलं. जॉब, प्रमोशन आणि मी माझा हात, या 3 गोष्टी मी एकाच वेळा गमावल्या होत्या. तुला सांगतो त्यावेळेस फक्त डोक्यात आत्महत्येचे विचार येत होते. वाटायचं जावं, जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं. पण हळूहळू दिवस बदलत गेले. माझी बायको माझ्या जीवनाचा आधार बनली. तिच्याकडे बघून मला माझे जीवन जगण्याची नवीन प्रेरणा मिळाली. आज मी माझ्या कुटुंबासोबत आहे. सांग ना, त्या अपघातामध्ये जर माझं काही बरं वाईट झालं असतं तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं? मला एक हात नसला म्हणून काय झालं? अरे माझं कुटुंब हेच माझा हात आहे. आता काही वाटत नाही बघ. का? कारण माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. आणि ज्याचं कुटुंब सोबत असतं त्याला बाकी कोणत्या आधाराची गरज भासत नाही. नाना एक सांगतो बरं का, आयुष्यात आनंदात कसं राहायचं का नाही ते तुमच्याकडे बघून कळतंय राव फक्त आता. बरं असू द्या, येऊ का मग आम्ही? अरे चहा घेऊन जा ना, चहा ठेवायला सांगितलंय.
अहो, आता असू द्या, नंतर येईन परत एका दिवस निवांत. आता येतो जरा, मला पण काम आहे थोडस आपलं. बर. येऊ का मग? ठीक आहे घ्या काळजी मग. हा? येत जा रे परत. हो 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 हो. गुरुजी तुमच्याकडे कोणतरी आलं. कोण आलंय बरं? अहो दादा, आम्हीच आहे. ओळखलं का? अरे अजिंक्य, तू आलायस? ये ये. अरे बाळांनो, आज आपल्या क्लासला सुट्ट्या. माझे मित्र आलेत. उद्या घेऊ आपण क्लास. या. आज कशी काय वाट चुकला तिकडं? आणि बाकी सगळं बरं आहे ना? आणि एकटाच आलायस का सोबत कोणाला आणलंयस? अहो नाही, मित्र आणला एक माझा, सतीश नाव आहे त्याचं. 2 जण आलो आम्ही. बर बर. नमस्कार सतीश. काय येणं केलं तस इकडं? बरं का दादा, विशेष असं काही काम नव्हतं बरं का एवढं खास. ते काय झालं, तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आलो होतो. पण काय झालं, मला रात्री एक वाईट स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नात ना तुमच्यासोबत थोडं वाईट झालं होतं. त्याच्यामुळे म्हणलं की तुम्हाला जाऊन डायरेक्ट भेटावंच. अरे आजा, मी ज्या परिस्थितीत जगतोय त्याच्यापेक्षा तर वाईट स्वप्न नाही ना रे तुझं. ज्याच्या आयुष्यात फक्त अंधार आणि अंधारच आहे, त्यापेक्षा काय वाईट असू शकते रे तुझं स्वप्न? दादा, राग येणार नसेल एक विचारू का तुम्हाला? हा विचार ना. तुम्हाला ही कधीपासून त्रास आहे, म्हणजे तुम्हाला कधीपासून दिसत नाही बरं? अरे मी जन्मल्यापासूनच मला दिसत नाही. लहानपणी माझ्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केले, खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, बरेच उपचार घेतले, पण नाही रे, त्यांचे प्रयत्न सगळे पाठीत गेले. त्यांना जेव्हा समजलं की मला आयुष्यभर काहीच दिसू शकणार नाही, त्यावेळेस ते खूप नाराज झाले. बरं का सतीश, आणि मला या डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी माझ्या मनाच्या डोळ्यांनी या सृष्टीचा आस्वाद घ्यायचा मी कायम प्रयत्न करत असतो. अरे तुम्ही दोघांनी तर खूपच सिरियस घेतलं. बोला बोला की काहीतरी बोला. अहो तुम्ही सांगा, एखाद्याच्या मागे त्रास, डिप्रेशन असेल तर तो माणूस कसा जगू शकतो? सांगा तुम्ही मला. हे बघ सतीश, या निसर्गाने आपल्याला 2च महत्वाच्या गोष्टी दिल्यात. एक म्हणजे जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू. आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे, पण आपलं आयुष्य जो स्वतः संपवतो तो स्वतःचा आणि आपल्या घरच्यांचा खूप मोठा गुन्हेगार असतो. कारण ज्यावेळेस आपण हे जग सोडून जातो ना, त्यावेळेस सगळ्यात मोठं दुःख हे आपल्या आई वडिलांना होतं. आपलं कुणी नाही म्हणून आपलं जगणं वाढत नाही, आणि आपलं कुणी नाही म्हणून आपलं मरणही थांबत नाही. आणि हेच खरं वास्तव आहे. तात्या, बस बस बस. तात्या, काय चाललंय मग विशेष? विशेष अरे काय चालणार आहे विशेष? तो वरचा कधी घेऊन जातोय त्याची वाट बघत बसलोय. दुसरं काय, तो बी एवढा सजी नेल असं काय वाट नाही. कुठल्या कर्माची शिक्षा देतोय तेच काय कळत नाही. तात्या, अहो पण एवढं जीवावधार व्हायला चाललंय काय नेमकं असं? अरे काय सांगू बाबा तुला, एकुलता एक पोरगा होता मला. सगळे त्याच्या मनासारखं वागत होतो रे. कुठनं दुर्पत्ती सुचली आणि एका पोरीच्या पायात जीव दिला रे माझ्या पोरानं. स्वतःच्या आई बापाचा सुद्धा विचार केला नाही त्याने त्या पोरी पायी. अरे त्याच काळजीनं त्याच्या आईनं सुद्धा 6 महिन्यातच जीव सोडला. आता मी एकटाच राहिलो रे या घरात. कधी या त्रासात सुटका होती काय माहिती, नाही सण होत रे आता. अहो तात्या, असं नका बोललो, होईलच की सगळं नीट. आता कशाच होणार आहे नीट? आता वर गेल्यावर काय ती नीट होईल. असं नका बोलू तात्या. तुम्हाला जर कुठल्या गोष्टीची काय गरज असली तर सांगा, जावं मला. बरं बरं सांगतो. तुम्ही बी नीट राहा रे बाबांनो. अरे असं येड वांगाळ विचार डोक्यात आणू नका.
अरे तुमच्या माघारी आई बापाची काय अवस्था होती या ही तुमच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघतायच की. नीट राहा. चालेल चालेल तात्या, असू द्या, काळजी घ्या मग, येऊ का? होय होय. चल सतीश. दाजी दाजी अजिंक्य ये बऱ्याच दिवसात ना आला ना अजिंक्य. हो, ते काय झालं, जरा माझी कामामुळे थोडीशी धावपळ चालली होती जरा एवढे 2 महिन्यात, त्याच्यामुळे मला काय जमलं नाही एवढे यायला. बर दाजी, राजवीर आणि ताई कुठं दिसणार, कुठं बाहेर गेल्यात काय? अहो, ते काय झालं होतं, जरा राजवीरचं आवडीची चॉकलेट आणि खाऊ आणला होता जरा थोडस त्याला. दाजी दाजी, अहो काय झालंय, तुम्ही तर एकदम टेन्शन मध्ये दिसताय. राजवीर कुठे आहे? कुठं आतमध्ये का? ताई, राजवीर झोपलाय का? आज शाळेत नाही का गेला? पण असा का झोपलाय तो? ताई ताई, बोला की काहीतरी, राजवीरला काय झालंय का? ताई ताई, बोला की काहीतरी. थांब अजिंक्य, तुला सगळं सांगतो. तुला सांगतो अजिंक्य, 1 महिन्यापूर्वी माझा राजवीर त्याच्या मित्रांबरोबर अंगणात खेळत होता. अचानक त्याला चक्कर आली आणि ते खाली पडला. आम्हाला ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्याच्या डोक्यातून लय रक्त येत होत. मग मग पुढे काय झालं? मग आम्ही त्याला तातडीने दवाखान्यात घेऊन गेलो. आता कसं झालंय, त्याच्या लहान मेंदूला जबरदस्त मार लागल्यामुळे ती कोमात गेला आणि डॉक्टर म्हणतात ती शुद्ध होईल का नाही याची आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही. आतापर्यंत आम्ही कधीच कुणाचं वाईट चितलो नाही, वाईट वागलो नाही, तरी आमच्याच वाटेला कसं काय आलंय. देव आमची लय परीक्षा घेतोय. त्याच्यासाठी एवढे उपास केले, एवढे देवधर्म केले, तरी पण आमच्याच वाटेला काय एवढं दुःख. आज किती दिवस झालं बाळा, तुम्हाला आई म्हणलं नाही. मी तरच ती तुझा आई म्हणून शब्द ऐकायला उठणार आहे लवकर. राजवीर उठणार आहे, एकदा आईकडे बघणार आहे. राजवीर उठणं. तुला सांगतो सतीश, इकडे ताईकडे कधी आलो ना तर राजूवर माझ्याकडे मामा मामा करत पळत यायचा. मला खायला काय आणलंय, कॅडबरी चॉकलेट त्याला लय आवडायचे. आणि त्या लेकराची आज काय रे चूक, त्याला अजून दुनिया काय ती माहित पण नाही, तरी ते आज कोम्यात गेलाय. मला लय वाईट वाटतंय अरे. अजिंक्य, तुझी सख्खी बहीण आहे काय रे? अरे सख्खी बहीण नाही रे, पण सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावते यार ती माझ्यावर. हॅलो, हा बोल की. हा चालतंय चालतंय, येतो येतो येतो. हो हो हो, आलो आलो. कोणाचा फोन होता अजिंक्य? अरे घरच्यांचा फोन होता, बराच वेळ झालाय ना आता. अरे हो सतीश, अरे सतीश, मी तुला 1 तास मागितला होता, पण आता 1 तासापेक्षा बराच वेळ होऊन गेलाय. मी तुला फाशी घ्यायला मदत करीन म्हटलं होतं. चल, माझा शब्द मला पूर्ण करायचा आहे. मी तुला फाशी घ्यायला मदत करणार आहे. चल, हात सोड अजिंक्य. अजिंक्य, माझं खरंच चुकलं, मला माफ कर. मला कळून चुकलं. बाकीचे लोक पण किती दुःखात आहेत. मी तर किती शुल्लक करण्यावर जीव द्यायला चाललो होतं, पण तू माझं डोळे उघडलं बाबा.
अरे सतीश, आपल्या सगळ्यांना ही जग सोडून कायमचं एक दिवस जायचंच की, पण पहिल्यांदा या चांगल्या जगाचा आनंद घ्यायला शिक रे. आणि तुला सांगतो सतीश, जगताना असं जगायचं ना की आपण या जगात नसलो ना तरी पाठीमागं आपलं नाव निघत राहिलं पाहिजे. बरोबर आहे अजिंक्य तुझं. मला आई वडिलांना भेटायचं, मला घरी घेऊन चल. पप्पा मला माफ करा, खरंच माझी चुकी झाली. परत कोणत्या गोष्टीसाठी मी तुमच्या समोर हट्ट करणार नाही पप्पा. काय रे सतीश, तुझी तुला चूक समजली ना, मग काय झालं? अरे सतीश, आम्ही जे काय करतो तुझ्यासाठीच करतो की र. आमच्या दोघांचा जीव आहे तू, तुला कसं कळत नाही र. आई मी असं परत कधी असं वागणार नाही, माझी चूक झाली. आता बास कर, तू तर रडतोय ना, आम्हाला पण रडवतोय. आई मला कळून चुकलं. या जगामध्ये आई वडिलांशिवाय कोणाच्या जास्त जीव लावू शकत नाही. खरंच मला माफ करा, माझी चूक झाली. बाळा, कालपासून काय खाल्लं नसेल ना तू. चल तुझ्या आवडीची खीर करते मी.